नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणिताच्या संदर्भात काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. कारण आज आहे 22 डिसेंबर, राष्ट्रीय गणित दिन. तर आज 22 डिसेंबर आहे, राष्ट्रीय गणित दिन आपण साजरा करतो. तर कोणाच्या जन्मदिनानिमित्त आपण गणित दिन साजरा करतो? तर ते आहेत थोर भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन. म्हणून आज आपण गणिताचे काही महत्त्वाचे ट्रिकी क्वेश्चन्स पाहणार आहोत, जे येणाऱ्या तुमच्या परीक्षेमध्ये तुम्हाला उपयोगाचे ठरतील. तर पहा, पहिला प्रश्न, 100चा पाऊण भाग किती? तर इथे आपल्याला पाऊण भाग म्हणलेला आहे. पाऊण म्हणजे किती भाग असतो? 3/4. याला आपण पाऊण भाग असे म्हणतो. ज्यावेळेस आपल्याला 100चा विचारलेलं आहे, 100च्या ठिकाणी आपल्याला गुणाकार करायचा आहे आणि आपल्याला हे सगळं सोडवायचं आहे. मग 100च्या खाली काही नाही म्हणजे 1 असतं. मग आता पहा, आपल्याला हे सोडवायचं आहे. 4 × 1 = 4, 4 × 2 = 8, किती राहिले? 2. त्यानंतर 4 × 5 = 20. मग अशा प्रकारे 25 इथं भाग गेलेला आहे. मग आता काय राहिलं आहे? 25 × 3. मग किती येणार आहे उत्तर? 75. म्हणजेच 100चा पाऊण भाग किती असतो? 75 असतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 75. आणि पर्यायातून आपल्याला 75ला टिक करायचं आहे. त्यानंतर पहा दुसरा प्रश्न, 45ची 5 पट. तर इथे आपल्याला 5 पट काढायला सांगितलेलं आहे. 45ची 5 पट कसं करायचं आहे आपल्याला? 45ची जे ठिकाणी गुणाकार करायचा आपल्याला आणि 5 पट म्हणजे आपल्याला 5 न गुणायचं आहे, कारण त्याची 5 पट आपल्याला काढायचं आहे. मग आता हे दोघांचं गुणाकार आहे असणार आहे आपलं बरोबर उत्तर. मग पहा, 5 × 5 = 25ला 5, हातचा आले 2, 5 × 20, 20 × 2 किती होणार आहे? 22. म्हणजेच 25ची 5 पट किती आहे? 255. हेच असणार आहे आपलं बरोबर उत्तर. किती आहे? 255. पहा तिसरा प्रश्न, प अधिक प अधिक प अधिक प अधिक प अधिक प बरोबर 60. तर प ची किंमत आपल्याला काढायचं आहे. तर इथे आपल्याला पाहायचं आहे की प किती वेळा दिलेलं आहे. पहा, 1 2 3 4 5 6, 6 वेळा आपल्याला प दिलेलं आहे. म्हणजेच काय केलेलं आहे इथं? 6 वेळा प ची बेरीज केलेली आहे. म्हणजेच काय केलेलं आहे? तर पहा, इथे 6 वेळा प ची बेरीज केली आहे. म्हणजेच काय केलेलं आहे? 6 × प बरोबर 60 असणार आहे, हो की नाही? मग आता प ची किंमत काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? 60/6 करायचं आहे. मग पहा, 6 × 10 = 60. म्हणजेच प ची किंमत किती आली आहे आपली? 10 आली आहे. 6 वेळा जर आपण 10 मिसळला तर त्याचं उत्तर हे 60च येणार आहे. म्हणून अशा प्रकारे या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असणार आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 10. 100चा पाऊण भाग आलेला आहे 75. 40ची 5 पट आलेली आहे 255. हे उत्तर तुम्ही लिहून घ्यायचे आहेत. पुढील प्रश्न चौथा, 13 + 13 / 13 × 13 - 13 बरोबर किती? तर पहा, हे जे काही पदावली आहे, या पदावलीसाठी आपल्याला एक सूत्र लक्षात ठेवायचं आहे. कोणतं सूत्र आहे? भागुबेव. भागुबेव या सूत्राचा वापर करायचा आहे. परंतु जर आपल्याला कंस दिला असेल प्रश्नामध्ये, तर त्यावेळेस आपल्याला कंचे भागुबेव या सूत्राचा वापर करायचा आहे. तर भा म्हणजे भागाकार. आधी आपल्याला भागाकार करायचा आहे. 13/13. मग आधी काय आहे? 13 + 13/13चं उत्तर 1 येणार आहे. आणि त्यानंतर आहे गुणिले 13. भागाकारची क्रिया आपली झाली आहे, त्यानंतर आपल्याला गुणाकार करायचा आहे आणि -13 हे पुढं दिलेलं आहे. मग त्यानंतर पहा, गुणाकार करायचा आहे आपल्याला. मग 13 अधिक असंच मांडायचं आहे. 1 × 13 उत्तर काय येणार आहे? 13 आणि -13 पुढील असंच ठेवायचं आहे. त्यानंतर बेरीज करायची आपल्याला. 13 + 13 किती होणार आहे? 26 - 13. 26मधून 13 गेल्यानंतर पुन्हा 13च आपलं उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे या पदावलीचं उत्तर काय आलेलं आहे? 13 आलेलं आहे. म्हणून हेच असणार आहे आपलं बरोबर उत्तर. पर्यायामधून तुम्हाला 13 असलेल्या पर्यायाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा पाचवा प्रश्न, पाऊणशे बरोबर किती? तर पहा विद्यार्थ्यांनो, पाऊणशे म्हणलेलं आहे. आपल्याला व्यवस्थित हे पाहायचं आहे. काय सांगितलं आपल्याला? पर्यायामध्ये हे पर्याय असतात 75, 750, 7500 किंवा 75,500. तर अशा प्रकारे हे पर्याय दिलेले असतात. मग यातील पाऊणशे कोणतं हे आपल्याला व्यवस्थित ओळखायचं आहे. तर इथे पहा, पाऊण म्हणजे पाव भाग कमी आहे, शे म्हणजे 1 शतक व्हायला. पाव भाग किती असतो? शतकाचा 25 भाग असतो. मग त्याला कमी आहे पाऊण 1 शतक व्हायला. पाऊण भाग कमी म्हणजेच पाऊणशे. म्हणजेच काय? तर 75. 75लाच पाऊणशे असं देखील म्हणलं जातं. म्हणून आपल्याला 75 पर्यायाला गोल करायचं आहे. हे 750 आहे, याला आपण काय म्हणू? 750 म्हणू. हे 7500 आहे आणि हे 75,000 आहे. मग अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित पर्याय पाहिजेत. गोंधळून टाकणारे पर्याय तुम्हाला दिले जातात, परंतु आपल्याला व्यवस्थित विचार करून हे सोडवायचे असतात. पाऊणशे म्हणजे किती? 75. शतकाचा पाव भाग असतो 25, अर्धा भाग आहे 50 आणि पाऊण भाग आहे 75. आणि 75लाच पाऊणशे असे म्हणलं जातं.
आणि 50 याला आपण 50च म्हणतो, याला 25 म्हणतो. परंतु जर 125 ही संख्या असेल तर याला आपण काय म्हणू, 125 म्हणू. कारण 100वर एका शतकावर तिथे पाव भाग आलेला आहे, त्याला आपण 125 म्हणतो. शतकावर जर अर्धा भाग आला शतकाचा म्हणजेच 50 आला तर याला आपण 150 म्हणतो. शतकावर जर 75 भाग आलं म्हणजे 75 आकडा लिहिला गेला तर याला आपण काय म्हणतो, 250. एकच्या नंतर कोणता अंक येतो, 2. म्हणून आपल्याला लक्षात ठेवायचं 175 म्हणजे काय, 250. हे गोंधळून जाणारे पर्याय दिलेच आपल्याला, परंतु आपल्याला जर हे नीट कन्सेप्ट समजलं तर आपल्याला हे प्रश्न कधीच चुकणार नाही आणि आपलं उत्तर देखील अगदी बरोबर असणार आहे. 250 म्हणजेच 175. इथे जर 2 आलं तर ह्याला काय म्हणू आपण, 350. 3 आलं तर 450. 4 550. अशाच प्रकारे आपल्याला हे वाढवत जायचं आहे. त्यानंतर आणखी एक भाग, 125ला आपण काय म्हणू, 125. 225ला आपण काय म्हणू, 225 म्हणू. 325ला 325. तसेच आपण 150ला 150 म्हणतो तर 250ला 250 म्हणतो. 1 आणि 2साठी हे 150 आणि 250 शब्द आपल्याला लक्षात ठेवायचे. त्यानंतर 350ला आपण 350 म्हणतो, कारण 3 शतकावर शतकाचा अर्धा भाग म्हणजेच 50 भाग आला तर त्याला आपण साडे हा शब्द वापरतो, 350. 450 असेल तर आपण 450 म्हणतो. असं आपण साडे पुढे लिहितो. परंतु 150 आणि 250ला वेगवेगळे नाव आहेत, 150 आणि 250. हे आपल्याला लक्षात ठेवायचं, याला गोंधळून जायचं नाही आहे. तर त्यानंतर पहा पुढील प्रश्न, 5 तास बरोबर किती सेकंद. आता आपल्याला 5 तास बरोबर किती सेकंद विचारले. आधी आपल्याला 1 तास म्हणजे किती सेकंद ते माहीत असायला हवं. मग सेकंद काढण्यासाठी आधी मिनिटांमध्ये पाहायचं आपल्याला. 1 तास बरोबर किती मिनिटे असतात, 60 मिनिटे असतात आणि एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात. अशा प्रकारे एका तासातले सेकंद काढण्यासाठी आपल्याला 60 × 60 करावं लागेल. हे 2 शून्य आधीच लिहून ठेवायचे. 6 × 6 36 म्हणजेच एका तासामध्ये 3600 सेकंद आलेले आहेत. परंतु इथे आपल्याला 5 तासात विचारलेलं आहे. मग आता एका तासातील सेकंद किती आहेत, 3600 गुणिले आपल्याला 5 करायचं आहे म्हणजे आपलं 5 तासाचं उत्तर हे निघणार आहे. हे 2 शून्य लिहून ठेवूयात. 5 × 30ला 0, हातचा आले 3. 5 त्रिक 15, 16 17 18 म्हणजेच किती आलेलं आहे, 18,000 सेकंद. आपलं उत्तर काय आहे या प्रश्नाचं, 18,000 सेकंद. उत्तरे तुम्ही लिहून घ्यायचेत जेणेकरून तुम्हाला याचा उपयोग होणार आहे. तर पाहूयात पुढील प्रश्न. तर पहा 7वा, पाव लिटर बरोबर किती मिलीलिटर. तर इथे आपल्याला पाव लिटर विचारलेलं आहे, लिटरचा पाव भाग विचारलेला आहे. 1 लिटर म्हणजे किती असतं, 1000 मिलीलिटर असतं. 1 लिटर बरोबर किती असतं, 1000 मिली असतं. मग आता आपल्याला पाव भाग काढायचा आहे. मग पावसाठी आपण कोणता अपूर्णांक लक्षात ठेवतो, 1/4. मग पाव लिटर काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, 1/4 आपल्याला 1 लिटरची व्हॅल्यू किती आहे, 1000 मिलीलिटर, याला आपल्याला गुणायचं आहे. मग पहा 4 2 8, किती राहिले 2, 4 25 आणि 0 0 म्हणजेच 250 मिलीलिटर म्हणजेच किती असतं, पाव लिटर असतं. 250 मिलीलिटर म्हणजेच किती असतं, पाव लिटर, 250 मिली. त्याचप्रमाणे 500 मिली म्हणजेच आपण काय म्हणू, याला अर्धा लिटर म्हणू, कारण 1000चा अर्धा भाग किती आहे, 500. 750 मिलीला आपण काय म्हणू, पाऊण लिटर म्हणू. काय म्हणू आपण याला, पाऊण लिटर, कारण 1 लिटर कमी व्हायला 250 कमी असतं. 250 म्हणजेच किती, पाव भाग कमी असतं. पाव लिटर हा भाग कमी असतो म्हणून याला आपण पाऊण, पाव भाग कमी, पाव अधिक उणेबरोबर पाऊण हा शब्द तयार झालेला आहे. जर आपण 750मध्ये 250 मिळवलं तर आपल्याला किती मिळणार आहे उत्तर, 1000. म्हणजेच 1000 मिलीलिटर म्हणजेच किती होणार आहे, ते 1 लिटर होणार आहे. तर पहा 250 मिलीलिटरला आपल्याला काय म्हणायचं आहे, पाव लिटर म्हणायचं आहे. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. तर पाहूयात पुढील प्रश्न. 8वा प्रश्न पहा, पाऊण वर्ष म्हणजे किती महिने. इथे आपल्याला पाऊण वर्ष विचारलेलं आहे. आपल्याला माहिती आहे 1 वर्ष बरोबर किती महिने असतात, एका वर्षामध्ये 12 महिने असतात. आता आपल्याला पाऊण विचारलं आहे, मग पाऊण म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, एका वर्षाचे काही 12 महिने आहेत, कारण ते आपल्याला महिन्यामध्ये उत्तर काढायचं आहे. त्याला आपल्याला 3/4 गुणायचं आहे. मग पहा 4 1 4, 4 त्रिक 12, मग किती आलं उत्तर, 3 × 3 राहिलेलं आहे, 3 त्रिक 9. म्हणजेच पाऊण वर्ष बरोबर किती महिने आलेले आहेत, 9 महिने. म्हणजेच किती होणार आहे हे, पाऊण वर्ष. कारण पाव वर्ष म्हणजेच किती असतं,
तर त्यामध्ये येतात 3 महिने. जर आपण 9 महिन्यामध्ये 3 महिने मिसळलं तर बरोबर 1 वर्ष कंप्लीट होतो. म्हणून इथे पाऊण वर्ष कशाला किती महिन्याला म्हणलं जातं? 9 महिन्याला पाऊण वर्ष असं म्हणलं जातं. त्यानंतर पहा पुढील प्रश्न. आता हे अपूर्णांकाचा प्रश्न आहे. तर इथे पहा 5/3 अधिक 4/3 वजा 2/3 दिलेलं आहे. तर हे आपल्याला सोडवायचं. पण ते कशा पद्धतीने सोडवायचं? जर आपल्याला अपूर्णांकाचे नियम लक्षात असले तर आपल्याला हे सोडवणं सोपं जाणार आहे. तर इथे पहा प्रत्येकाचं छेद समान दिलं आहे. छेद समान असेल तर काय होतं? अंशाची बेरीज होते. छेद समान असेल तर अंशाची वजाबाकी होते. मग कसं सोडवायचं आपल्याला हे? हा जो काही छेद समान आहे त्यापैकी एकच तिने इथं लिहायचं आहे आणि अंशामध्ये 5 अधिक 4 वजा 3 हे मांडायचं आहे. 5 आणि 4 9, 9तून 3 गेले किती राहिलं उत्तर? 6. 6/3 हे आलेलं आहे आपलं उत्तर. 6/3. तर या पूर्णांकाचं उत्तर काय आलेलं आहे? 6/3 आलेलं आहे. परंतु जर पर्यायामध्ये हे नसेल तर आपल्याला गोंधळून जायचं नाही आहे. तर याचं आपल्याला छोटं रूप करायचं आहे. छोटं रूप कसं करायचं? तर हे अंशातील आणि छेदातील जे काही अंक आहेत ते दोन्ही कोणाच्या पाड्यामध्ये येतात ते आपल्याला पाहायचं आहे. तर 3 आणि 6 हे 2च्या पाड्यामध्ये येतात का? नाही. 3च्या पाड्यामध्ये हो येतात. कारण 3 दोन्ही 6 असतं आणि 3 एक 3 असतं. मग आता पहा हे दोन्ही काय होणार आहेत? कॅन्सल. आणि उत्तर काय येणार आहे? 2/1. 2/1 म्हणजेच काय असणार? उत्तर 2. कारण छेद 1 लिहिला नसला तरी चालतं. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आलेलं आहे? 2 आलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला पर्याय पाहून व्यवस्थित आपल्याला हे सगळं पुढची क्रिया करायची विद्यार्थ्यांनो. छोटं रूप करता हे आपल्याला आलं पाहिजे. त्यानंतर पहा शेवटचा प्रश्न 10वा. 1 ते 100मध्ये एकूण किती समसंख्या आहेत? तर इथे आपल्याला समसंख्या असं विचारलेलं आहे. आपण समसंख्या कोणाला म्हणतो? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक किंवा हे संख्या येतात त्यांना आपण काय म्हणतो? समसंख्या असे म्हणतो. मग पहा 1 ते 100मध्ये एकूण 50 समसंख्या असतात तर 50 हे विषम असतात. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. परंतु जर परीक्षेमध्ये आपल्याला 1 ते 100मध्ये न विचारता 2 अंकी संख्यामध्ये विचारलं, 1 ते 100 न विचारता आपल्याला विचारलं की 2 अंकी संख्येमध्ये एकूण किती समसंख्या येतात? तर आपलं उत्तर असणार आहे 45. आपलं उत्तर काय असणार आहे? 45. कारण 2 अंकी संख्या आहे 10 ते 99 पर्यंत येतात. 10 ते 99 पर्यंत 2 अंकी संख्या असतात आणि 2 अंकी संख्येमध्ये 45 सम आहेत तर 45 विषम आहेत. अशा प्रकारे एकूण हे किती झाले? 90. 10 ते 99मध्ये 2 अंकी संख्या किती येतात? 90 येतात. आणि 1 अंकी संख्या आहे 1 ते 9 पर्यंत म्हणजेच एकूण 9 संख्या आहे 1 अंकी संख्या आहे आणि शेवटचा जो काही 100 आहे तो 3 अंकी संख्या होतो.